तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून आजच्या या जागतिक बौद्ध धम्म संजीवनी या परिषदेसाठी ज्यांनी खरोखर जीवाचं रान केलं असं परमपूज्य भिक्खुनी धम्मदर्शना महाथेरो, व्यासपीठावर उपस्थित विविध देशातून आलेले सर्व भिक्खू संघ, कोर कमिटीचे सर्व सदस्य, समोर उपस्थित असलेले विविध भागातून आलेले सर्वच मान्यवर, आज सांगताचा कार्यक्रम होतोय। आज 5वा दिवस आहे। मी आल्यानंतर या ठिकाणी जे पाहिलं, जे अनुभवलं, मी अनेक धम्म परिषदेला जात असतो। जागतिक धम्म परिषदच त्याला म्हणल्या जातात, परंतु असलेली ती धम्म परिषद त्या त्या ठिकाणी त्या त्या लोकांनी घेतलेले आपल्या ताकदीनुसार तिथे घेतातही, धम्माचा प्रचारही करतात, प्रचारही करतात। परंतु मी पहिल्यांदा असं जे पाहिलं, धम्मदर्शना महाथेरोने एवढी डेअरिंग केली। लोक 1 दिवसाची धम्म परिषद घेतात, 2 दिवसाची घेतात, तुम्ही 5 दिवसाची घेता। अहो, आमचं राजकीय लोकांचं सुद्धा परिषद 2 दिवसाच्या वर चालत नाही। कार्यकर्त्याला धरून आणावं लागतं, बसवावं लागतं, त्याला सांगावं लागतं की तुला बसायचंय। जर बसला नाही तर दुसऱ्या दिवशी तुझं पद काढून घेऊ, म्हणून बळजबरीने कार्यकर्ते बसतात, आमचं ऐकतात, भाषण ऐकतात। परंतु या ठिकाणी जे आलेला प्रत्येक माणूस आहे, आता मी पाहतोय, व्हॉलेंटियर असतील की आलेले सर्व मान्यवर असतील, ते चिंताही करायला तयार नाहीत। मी म्हणतो तर बघा, भाषण चालू आहे, काही इव्हेंट चालू आहे, बसलेले लोक काहीतरी उठतील, चुळबुळ करतील, कारण की आपला धर्मच असा आहे। एका ठिकाणी आपण शांत बसू शकतो का? कधी आपण चुळबुळ केल्याशिवाय कधी आपला संघर्ष संपत नाही, हे आपला अनुभव आहे। पण तरी या धम्म परिषदेला सर्वजण ज्या पद्धतीने बसलेले आहेत, ते पाहून मनाला एक समाधान हे झालं की आता आमच्या समाजाने प्रगती केलेली आहे। काही लोकांना उगाचच असं वाटतं, मला बुद्ध कळाला, मला बाबासाहेब कळाले। ज्यांना 5% कळाले असेल तर त्याचा आनंदच आहे आपल्याला, परंतु ज्याला आणखी काही माहिती नाही ते लोक सुद्धा सांगतात। बुद्धाचा धर्म कळायला आणि बाबासाहेबांचे विचार कळायला आपल्याला आणखी कितीतरी पिढ्या जन्म घ्यावा लागेल, तेव्हा ते विचार कळतील। इतक्या लवकर नाही कळणार। बुद्धाचा धर्म किंवा बाबासाहेबांचे विचार बिल्डिंग बांधल्याने आत्मसात होत नाही, मोठा माणूस झाला म्हणून आत्मसात होत नाही, तर त्याला त्या विचाराचं आचरण करावं लागतं। जर आचरण केलं तर खऱ्या अर्थानं त्याला बाबासाहेब कळतात, त्याला बौद्धाचे विचार कळू शकतात। माझ्याकडे सुद्धा माताजी जेव्हा आल्या त्या टायमाला त्यांनी पाहिलं की हे सर्व चालू आहे, आपल्याला हे सर्व करायचं। जेव्हा हे सपाटीकरण सुरू